स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दरोडा घातला म्हणता येईल. गेल्या वेळी त्यांनी आमदारांचा बाजार केला होता. म्हणजे 50 खोके एकदम ओके त्यावेळची घोषणा होती. तो नारा आत्तापर्यंत आणखीन विरला नव्हता. त्यातच पुन्हा एकदा आता एकनाथ शिंदेंनी त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर पुन्हा एकदा आणखी हल्ला चढवलेला आहे. नव्हे, त्यांनी खासदारांचा बाजार केला असं म्हणता येईल. याला ऑपरेशन टायगर म्हणता येईल का? म्हणजे माध्यमांमध्ये याला ऑपरेशन टायगर म्हणतात, पण ही शुद्ध राजकीय विकृती म्हणावी लागेल. कारण याला ऑपरेशन टायगर म्हणूच शकत नाहीत. म्हणजे विचाराशी प्रतारणा, म्हणजे ज्या नेतृत्वानं तुम्हाला घडवलं त्याच्याशी दगाबाजी, आणि ज्या मतदारानं तुम्हाला मतदान केलं त्या मतदारांचा सुद्धा तुम्ही केलेला शुद्ध हा अपमान आहे. आणि याला लोकशाही असं कसं म्हणता येईल? भलेही आपण जगामधले म्हणजे नरेंद्र मोदी जिथे जातील जगामध्ये तिथं आम्ही सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून स्वतःच्याच बडून घेत असतील, पण ही लोकशाही नव्हे तर शुद्ध बाजार आहे. बाजार म्हणजे देवाणघेवाण. इथं विचार संपला, लोकशाही संपली. इथल्या स्वायत्त संस्था सुद्धा जिवंत आहेत असं म्हणता येत नाही, एवढा हा बाजार भरलेला आहे. याला विकृती म्हणता येईल. पण गेल्या वेळी आमदारांचा बाजार केला आणि मुख्यमंत्री पदामध्ये पाडून घेतलं होतं या एकनाथ शिंदेंनी. यावेळी आता त्यांना या ज्या खासदारांचा त्यांनी बाजार मांडलाय त्यामध्ये त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? यामध्ये पुत्रमोहानं आंधळा झालेला जसा धृतराष्ट्र होता तसा हा पुत्रमोहानं आंधळा झालेले हे एकनाथ शिंदे आपल्या श्रीकांत शिंदेंच्यासाठी काही मंत्रिपदासाठी म्हणून त्यांनी पुन्हा एकदा या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी दगलबाजी, धोकाधडी केलेली आहे का? आता मुख्यमंत्री जर पद मिळवायसाठी म्हणून केली म्हणावं तर भाजप आता सत्तेचा तुकडा जेवढा तुमच्या पुढे टाकलाय तेवढाच घ्या. त्याच्या पुढे तुमची आता पात्रता नाही आहे, त्यापुढे तुम्हाला मिळणार पण नाही. हे स्पष्ट संदेश भाजपनं तुम्हाला दिलेलाच आहे. मग यातनं नेमकं काय पदरामध्ये पडणार आहे? म्हणजे तुमच्या मुलासाठी एखादं मंत्रिपद पडणार आहे का? गेल्या वेळी जी घोषणा होती ती होती की 50 खोके एकदम ओके. आता तर 85 कोटीचा आकडा कोणीतरी एक राजकीय प्रगल्भ नेता सांगतोय की यामध्ये एका खासदाराची किंमत ठरली म्हणे. म्हणून यांना खरंच लोकशाही म्हणायची का बैलाचा बाजार म्हणायचा? नेमकं या पाठीमागे एकनाथ शिंदेंना काय साध्य करायचं? का भाजपनं जे पश्चिम बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत जो काही खासदार फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा जो सपाटा लावलाय त्या पाठीमागे या भाजपला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना हे कळून चुकलंय का की आपल्याला आता याच वेळी काहीही करून संसदेमध्ये 2/3 आणि त्या राज्यसभेमध्ये सुद्धा बहुमत 163चं आणि इकडं 363चं आपल्याला आत्ताच फोडाफोडी करून मिळवावं लागेल, तरच आपल्याला पण 2029 साठी दावेदार राहू शकू. अन्यथा आपण सत्तेमध्ये येणार नाही. त्यासाठी वाटेल त्या मार्गानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पक्ष फोडण्याचा हा म्हणजे कार्यक्रम चालू केलाय का? कारण यांना महिलांसाठीचं जे विधेयक आहे, महिला आरक्षण विधेयक, ते जर यांना लागू करायचं असेल तर परिसीमन वगैरे केल्याशिवाय होणार नाही. आणि त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. म्हणजे एक तर महिला आरक्षण विधेयक मांडायचं आहे, दुसरं म्हणजे समान नागरिक कायदा यांना लावायचा आहे. आणि यामध्ये जर त्यांना आणखी जे आपण म्हणतो की एक म्हणजे एक देश एक निवडणूक, हे जर त्यांना हे देवेंद्र फडणवीस भाजपा यांचा जो मनसुबा आहे केंद्रातला म्हणजे या भाजपचा, तो म्हणजे की यांना एक देश एक म्हणजे निवडणूक घ्यायची आहे आणि यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. म्हणजे यासाठी त्यांना देशातल्या किमान अर्ध्या राज्यांची संमती लागणार आहे.
राज्यसभेमध्ये 163 खासदारांचं पाठबळ लागणार आहे आणि लोकसभेमध्ये त्यांना 363 खासदार लागणार आहे. म्हणून कुठंतरी या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण हे मिळवू शकणार नाही. आता काहीही करून आपल्याला या गोष्टी जर साध्य करायच्या असतील, म्हणजे एक देश एक निवडणूक लावायची असेल, समान नागरी कायदा करायचा असेल किंवा महिला आरक्षण विधेयक आणि विशेष म्हणजे खासदारांची संख्या वाढवायची असेल, तर आपल्याला आता काहीही करून सगळे पक्ष जेवढे विकत घेता येतात खासदार तेवढे विकत घ्यायचे आणि जितके राज्य आपल्या बाजूनं वळवता येतील तेवढे वळवायचे. हा भाजपचा या पाठीमागे मनसुबा आहे का? एकनाथ शिंदेंना आता पुन्हा आणखी या भाजपनं काही आश्वासन दिलंय की तुम्हाला जर तुमच्या मुलाला मंत्रिपद पाहिजे असेल तर तुम्ही उद्धव ठाकरेंचे खासदार फोडा का? पुन्हा आणखी या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचं गाजर या भाजपनं म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदीच्या केंद्रातल्या त्या सत्तेनं एकनाथ शिंदे समोर काही असा तुकडा तर फेकला नाही ना, लालूच तर दाखवली नाही ना. हा धृतराष्ट्रासारखा आंधळा झालेले हे एकनाथ शिंदे पुत्रमोहासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मध्यंतरी ते दिल्लीच्या वाऱ्या करत होते, त्यांना काहीही करून या श्रीकांत शिंदेसाठी मंत्रिपद हवं होतं आणि ते मिळवण्यासाठी त्यांनी कदाचित हा खासदारांचा बाजार भरवला गेला आहे का यांना म्हणजे तसा विचाराचा हा बरं नेतृत्व म्हणावं तर हे नेतृत्व नाही आहे, बरं यांच्यामध्ये वक्तृत्व म्हणावं तर वक्तृत्व नाही आहे. फक्त एकनाथ शिंदेची क्षमता काय आहे तर ती क्षमता म्हणजे फक्त आणि फक्त क्रय विक्रय, याच्या पलीकडं काहीच नाही. म्हणजे पैशाशिवाय वेगळं म्हणजे विचार नाही, झेंडा नाही, काही नाही. इथं कोणतं नैतिक मूल्य नाही, केवळ बाजार खरेदी विक्री असा हा प्रकार आहे. मग एकनाथ शिंदेंना आता नेमकं पुत्रासाठी मंत्रिपद हवंय का या भाजपला नेमका म्हणजे एक देश एक निवडणूक, महिला आरक्षण विधेयक आणि त्यांच्यासाठी जे तुम्हाला खासदारांची संख्या वाढवायची आहे आणि समान नागरी कायदा लावायचा आहे, यासाठी म्हणून या भाजपनं हा एकनाथ शिंदे सारख्यांच्या माध्यमातून जसा म्हणजे पश्चिम बंगालपासून तर महाराष्ट्रापर्यंत हा बाजार मांडलेला आहे. आपण कितीही लोकशाही मूल्य म्हणत असलो किंवा महाराष्ट्रामध्ये आपण या ऑपरेशनला ऑपरेशन टायगर म्हणत असू तरी हे ऑपरेशन टायगर नसून शुद्ध म्हणजे राजकीय नैतिक मूल्यांची पायमल्ली, म्हणजे याला विकृती म्हणता येईल, राजकीय विकृती. एवढं किळसवाणं राजकारण आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये जेवढं झालं नाही तेवढं या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलेलं आहे. आणि हे महापाप या एकनाथ शिंदेंना नक्कीच फेडावं लागेल. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.